ॐ योगेन चित्तस्य पदेन वाचं मलं शरीरस्य च वेदकेनं योपाकरोतं प्रवनं मुनीनं पतञ्जलि प्राञ्जलि प्राणतोऽस्मि। ॐ शान्ति शांती शांती हरि ओम। डाव्या साईडला जितकं छान ट्विस्ट करता येईल ट्विस्ट करायचं आहे. पुन्हा श्वास घेत समोर सेम राईट साईड छान ट्विस्ट करता येईल ट्विस्ट करा. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work cause my boss is a jerk and I'm not even that paid. I need a change in my life cause I don't feel alive and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning, and this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting. And I'll never look back, moving on till I get it all. And we all got dreams, we all want things. But what you gonna do for it, how you gonna move for it, what you gonna be? And do you believe we could do anything? But what you gonna do for it, how you gonna move for it, what you gonna be? My right to fight, to die on. And this is my game to play, to claim a brand new name. And I ain't gonna lie to you, I'm a bit nervous that I might screw everything up that I've ever done. But what's the point of living if you ain't having fun? I guess I'll try this, try that, might miss, gotta find what I'm good at. I guess I look here, look there, over where am I scared, where am I at? I gotta make it in this life, whatever makes me happy, know I'm doing things right. Sipping in the summer on a goose and Sprite, or find a nightclub for the end of the night, And we all got dreams, we all want things. But what you gonna do for it, how you gonna move for it, what you gonna be? And do you believe we can do anything? But what you gonna do for it, how you gonna move for it, what you gonna be? One, two, three, four, five. रिलॅक्स. क्रंचेस करते आपण हेलबोटाची हात पाठीमागे लॉक या पद्धतीने आणि त्यानंतर स्टार्ट करूया. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडा. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्ण 90 डिग्री वरती आपले पाय जातील. सरळ होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5 45 डिग्री होल्ड. जमत नसेल तर तुम्ही मॅटला पकडू शकता या पद्धतीने. 1 2 3 4 5 किंवा तुम्ही दोन्ही हात हिपच्या खाली ठेवायचा आहे या पद्धतीने आणि होल्ड करायचं आहे. यानंतर 30 डिग्री. 1 2 3 4 5. आता अप अँड डाऊन. 1 30 to 45 अप अँड डाऊन. 2 3 4 5. होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5 45 डिग्री. 1 2 3 4 5 90 डिग्री. 1 2 3 4 5. आता 90 to 45 डिग्री अप अँड डाऊन. 1 2 3 4 5. अगेन होल्ड 90 डिग्री. 1 2 3 4 5. रिलॅक्स. खाली यायचं आहे. याने सुद्धा बेली फॅट कमी होण्यास मदत होते. आता यानंतर सेम एक एक पाय आपल्याला वरती घ्यायचा आहे. स्टार्ट करूया. 1 2
3 4 5. रिलॅक्स. या पद्धतीने आता सेम आपण डावा पाय घेणार आहोत जेणेकरून पोट आणि मांड्या दोन्ही कमी होण्यास मदत होतात. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5. रिलॅक्स. रिलॅक्स करायचं आहे. आता यानंतर स्टार्ट करणार पुन्हा 90 डिग्रीवरती आपण पाय ठेवायचा आहे. स्टार्ट. होल्ड करायचा आहे. आता यानंतर श्वास घेत हात वरती आणि श्वास सोडत आपल्याला वरती येऊन क्रंचेस करायचे. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5. अगेन होल्ड. 1 2 3 4 5. रिलॅक्स. रिलॅक्स करतोय. आता यानंतर पायाच्या अँकलला आपल्याला पकडायचं आहे आणि श्वास घेत वरती. त्याला ब्रीदिंग नॉर्मल राहील. धनुरासन. रिलॅक्स. रिलॅक्स करतोय. आता यानंतर पाठीमागे हात लॉक करायचा आहे. या पद्धतीने अंगठ्यामध्ये अंगठा घालायचा आहे आणि अर्धभुजंगासनाप्रमाणे वर यायचं आहे. श्वास घे वरती. दोन्ही पाय खाली जातील एकमेकांना भुजंगासनाप्रमाणे. फक्त आपल्याला छातीवर उचलायचे आहे. श्वास घे. होल्ड. रिलॅक्स. रिलॅक्स करतोय. त्यानंतर ज्यांना जमणार नाही, ज्यांना त्रास आहे कंबरदुखीचा किंवा गुडघेदुखीचा, त्यांनी काय करायचं आहे, एखादं सॉफ्ट पिलो उशी घ्यायची आहे किंवा एखादा कपडा घ्यायचा आहे कॉटनमध्ये, किंवा त्यांनी या पद्धतीने कमरेवरती हात ठेवायचा आहे. श्वास घ्यायचा आहे आणि या पद्धतीने पाठीमागे होल्ड करायचा आहे. ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी, ज्यांना जमते त्यांनी श्वास घे उष्ट्रासन करायचं आहे अँड होल्ड. रिलॅक्स. रिलॅक्स करतोय. तर अशा पद्धतीने आपलं उष्ट्रासन सुद्धा. यानंतर आपण करतोय कॅट पोज, काऊ पोज, जेणेकरून त्याने सुद्धा पोट कमी होण्यास मदत होते. स्टार्ट करायचं आहे. आपल्याला गुडघ्यावरती यायचं आहे. या पद्धतीने थोडंसं गॅप राहील शोल्डरच्या लेवलला. आता आपल्याला कॅट पोज, काऊ पोज साठी माप घ्यायचं आहे. तर आपल्याला हाताचा कोपरा आहे या पद्धतीने, जो पायाचा आपला ढोपरा आहे त्यापैकी ते चिकटवायचं आहे. या पद्धतीने माप घ्यायचं आपल्याला. त्यानंतर पुन्हा अजून एक हात पुढे. हा झाला आपला कॅट पोज, काऊ पोजचा माप. आता यानंतर श्वास घेत मान वरती जाईल आणि पोट आतमध्ये खेचायचं आहे. पोट आपल्याला आत खेचायचं आहे कॅट पोज करताना. स्टार्ट करूया. कॅट पोज. यानंतर काऊ पोज. आता यामध्ये श्वास सोडल, हनुवटी छातीला चिकटवायची आहे. पोट पूर्णपणे वरती येईल आणि यामध्ये सुद्धा आता पोट आत खेचायचं आहे आपल्याला या पद्धतीने. पुन्हा कॅट पोज, काऊ पोज, कॅट पोज, काऊ पोज, कॅट पोज, काऊ पोज. रिलॅक्स. रिलॅक्स करायचं आहे. आता यानंतर आपल्याला ब्लँक मोड मध्ये यायचं आहे. या पद्धतीने दोन्ही पाय या पद्धतीने ठेवायचे आहे. त्यानंतर जे हात मध्ये खांद्यां साईडचे हात आहेत ते या पद्धतीने ठेवतात, बरोबर सरळ ठेवायचं आहे अँड होल्ड. 1 ते 10 काउंटिंग करू शकता. होल्ड करायचं आहे. आता यानंतर आपल्याला एल्बो वरती यायचं आहे, जेणेकरून बेली फॅट्स कमी होण्यास मदत होतात. या पद्धतीने अँड होल्ड. हिप्स खाली घ्यायचे थोडेसे. रिलॅक्स. स्टार्ट करूया. आपल्याला उभं राहायचं आहे. पुन्हा एकदा स्टार्ट करतोय.
3 टाइम करायचं आहे, जेणेकरून आपल्याला कंटिन्युअसली जमणार नाही. हे काउंटिंग आपल्याला 50 ते 100 पर्यंत घेऊन जायचं, लक्षात ठेवा. पण सुरुवात असेल, स्टार्ट असेल तर तुम्हाला जास्त वेळ होल्ड करायला जमणार नाही, श्वासानं होल्ड करून पोट आत बाहेर करायला. तर सुरुवात आधी करायचे, जेवढे होते तेवढे 10 ते 20 वेळा. त्यानंतर ह्याची आपली रेपिटेशन वाढवायचे, लक्षात ठेवा. सुरुवात करूया पुन्हा एकदा आपण. श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, अँड अगेन स्टार्ट. रिलॅक्स करायचं आहे. आता यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, पोटाची झोपायचं आहे, जेणेकरून पोटाच्या आतल्या एक्सरसाइज झालेली आहे. त्यामुळे आता आपल्या पोटाला रिलॅक्स करायचं आहे. तर या पद्धतीने हात लॉक करा, पायामध्ये थोडंसं अंतर, या पद्धतीने हात लॉक करायचा आहे आणि फक्त गोलाकार पद्धतीने आपली जी नेवल आहे, बेंबी आहे, त्याच्या बाजूने आपल्याला या पद्धतीने रिलॅक्स करायचं आहे. स्नायूंना या पद्धतीने फक्त दाब द्यायचा आहे, कारण आपण पोटाच्या आतील स्नायूंचे एक्सरसाइज केली, त्यामुळे रिलॅक्स करायचे त्यांना. नॉर्मल दाब द्यायचा आहे, जोराने एकदम देऊ नका, नॉर्मल फक्त हलकं जरा दाब दिलं जाईल, या पद्धतीने करायचं आहे 4 ते 5 वेळा. रिलॅक्स. आता यात आपण शवासन घेतोय 1 ते 2 मिनिटाचं, जेणेकरून जर ब्रीथिंग फास्ट होत असेल तर पुन्हा पूर्वत आणायची आहे, जेणेकरून पुढील आपण आता याचबरोबर कपालभाती प्राणायाम सुद्धा, याच्याने सुद्धा आपले पोट कमी होण्यास मदत होते. कशा पद्धतीने करायचे, सुरुवात करायची. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी अवॉइड करायचा आहे. आणि जर पिरियड्स आली असेल तर महिलांनी पिरियड्सच्या दरम्यान करायची नाही, लक्षात ठेवा. कुठेही आपल्याला नैसर्गिकरित्या जे चालू आहे त्याला कुठेही अडथळे आणायचे नाही, त्यानंतर आपण कंटिन्युअसली करू शकतो. आणि जितके तुम्ही कपालभाती प्राणायाम करा तितकेच त्याचे बेनिफिट जास्त आहेत, त्याचे सुद्धा आपण फायदे जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने करायचं आहे. स्टार्ट करूया. ताट बसायचं आहे, मान सरळ, इनहील एक्झिल करायचं आहे. इनहील एक्झिल कशा पद्धतीने करायचं आहे, श्वास घेते वेळी पोट बाहेर येईल आणि श्वास सोडते वेळी पोट आत जाईल. या पद्धतीने श्वासोच्छ्वास आपला दैनंदिन जीवनातला, रोजच्या जीवनातला असला पाहिजे, या पद्धतीने करायचं आहे. सुरुवात करूया. इनहील एक्झिल. सुरुवातीला आता एक्झिल केल्यावरती आपल्याला सुरुवात करायची आहे. श्वास सोडत आपल्याला पोट आत खेचायचं आहे, यामध्ये आपल्याला श्वास घ्यायचं नाही आहे. त्यासाठी सांगितलं, ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी अवॉइड करायचा आहे. आणि त्यानंतर आपण जसं शरीराचा एक्सरसाइज करतो त्याचप्रमाणे आतील स्नायूंचा, पोटाचा सुद्धा एक्सरसाइज होते, आयाम होतो. त्यामुळे पिरियडच्या दरम्यान महिलांनी करायचं नाही, लक्षात ठेवा. सुरुवात करूया आपण. आणि पोटासंदर्भात काही जास्त त्रास असेल, जसं की ऑपरेशन्स वगैरे झाले असतील तर त्यांनी अवॉइड करायचं आहे 3 ते 4 महिने. त्यानंतर आपण कंटिन्युअसली सुरुवात करू शकतो. सुरुवात करूया आपण. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला करायचं आहे. ज्यांचं ऑपरेशन झालं आहे पोटासंदर्भात काही, तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने करायचं आहे, लक्षात ठेवा. आणि ज्यांना काही त्रास नाही आहे तर त्यांनी नक्की सुरुवात करायची आहे. आणि पिरियडच्या दरम्यान महिलांनी त्या वेळेला आपल्याला करायचं नाही. सुरुवात करूया आपण. ताट बसायचं आहे, मान सरळ. आता इनहील एक्झिल केल्याच्या नंतर आपल्याला कपालभाती प्राणायामाला सुरुवात करायची आहे. श्वास सोडत पोट आत खेचत राहायचे. स्टार्ट करूया.